नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा मांडणी करून आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बघा, लक्ष्मीपूजनाची जी पूजा मांडणी असते ती प्रत्येकाच्या घरामध्ये होत असते, पण सेवा मात्र बऱ्याच जणांच्या घरी घडत नाही। मग त्याने काय होतं, आपण पूजा मांडणी करतो, नैवेद्य दाखवतो, आरती करतो, पण त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही जर आपल्याकडनं सेवा घडत नसेल तर। आणि ज्यांच्या घरी ही सेवा घडते त्यांना अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो। त्यांच्या घरामध्ये वर्षभर कशाचीही कमी पडत नाही। अनुभव घेऊन बघा। तुम्ही जर करत नसाल ना लक्ष्मीपूजना दिवशी कोणतीही सेवा, तर या वर्षी करून बघा, ज्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या वर्षी तुम्ही करून बघा, तुम्हाला स्वतःला अनुभव होईल। आपल्या घरामध्ये वर्षभर सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, आयु, आरोग्य सर्व काही लाभत असतं। बघा, आपल्यावर अष्टलक्ष्मी प्रसन्न होत असते, तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। तर अष्टलक्ष्मी ही 8 प्रकारची असते। आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, त्यानंतर वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी, संतानलक्ष्मी अशी ही 8 प्रकारची लक्ष्मी असते। आपल्याला फक्त पैसाच नकोय, तर आपल्या घरामध्ये आपल्याला सुख हवं असतं, शांती हवी असते, समृद्धी, आयु, आरोग्य सगळ्यांना हवं असतं। तर बघा, या ज्या काही गोष्टी असतात ना त्या सगळ्या लाभणं म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करत आहे। बघा, फक्त पैसा असून सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत नसतात। या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात, तेव्हाच आपलं जीवन हे सुखकर असतं। म्हणूनच आपल्याला अष्टलक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये तुम्हाला लक्ष्मीपूजना दिवशी या सगळ्या सेवा करायच्या आहेत। तर लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी कशी करायची याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। त्याचपर्यंत तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे। बघा, व्हिडिओ जरी लास्ट इयरचा असला तरी सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने या वर्षी सुद्धा पूजा मांडणी करायची आहे। अतिशय सुंदर पूजा मांडणी होते आणि आपल्याला खूप मनाला प्रसन्न वाटतं आणि त्याचपर्यंत तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे। तुम्ही तो व्हिडिओ संपूर्ण अवश्य बघा। त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे। कसा अभिषेक करावा, मूर्ती कशी ठेवावी, केरसुणी कशी ठेवावी, सगळं काही त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। संकल्प कसा करायचा, आचमन कसं करायचं, ही सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे। तुम्ही अवश्य तो व्हिडिओ जाऊन बघा आणि त्याच पद्धतीने तुम्हाला लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी करायची आहे। ती पद्धत केंद्रानुसार आहे, लक्षात घ्या। तर बघा, पूजा मांडणी करून झालं, तुम्हाला सेवा करायच्या असतात। आता सेवा काय करायची आहे ते बघा। तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे। श्रीसूक्त तुम्हाला 16 वेळेस पठण करायचं आहे। नीट ऐका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। श्रीसूक्त तुम्हाला 16 वेळेस पठण करायचं आहे। पुरुष सूक्त तुम्हाला 16 वेळेस पठण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र 11 वेळेस पठण करायचं आहे। 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ नवार्णव मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ आणि 1 माळ तुम्हाला कुबेर मंत्र या मंत्राचा जप करायचा आहे। तर ही सगळी सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे। मला माहीत आहे की या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला भरपूर कामे असतात, पूजा मांडणी करायची असते, त्याचबरोबर आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करत असतो। तर ही सगळी कामे आपल्याला करायची असतात, पण बघा, सेवा घडणं महत्त्वाचं आहे। तुम्ही पूजा मांडणीमध्ये एखादी वस्तू जरी कमी ठेवली ना तर त्याचा काही फरक पडत नाही, पण जर तुमच्याकडनं या सगळ्या सेवा घडल्या ना त्याचं फळ तुम्हाला वर्षभर मिळणार आहे। बघा, तुम्ही या सेवेमध्ये जर 16 वेळेस श्रीसूक्त आहे तर तुम्ही ते एक वेळेस पठण करा। व्यंकटेश स्तोत्र 11 वेळेस मला म्हणायचं आहे तर ते तुम्ही 1 वेळेस म्हणा किंवा 3 वेळेस म्हणा। यापर्यंत तुम्ही तुमच्या परीने सेवा करा, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही सेवा करा, फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने सेवा करा। मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते जेणेकरून तुमच्या सगळ्या सेवा होतील आणि कमी वेळात होतील। कशा त्या बघा, तुमच्या कुटुंबातले सगळे सदस्य जर सेवा करायला तयार असतील, म्हणजे सामूहिक सेवा करायला तुम्ही जर तयार असाल, तुमच्या कुटुंबातील सगळे सदस्य, आता बघा तुमच्या कुटुंबामध्ये 4 सदस्य असतील आणि तुम्हाला आता 16वे श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे। तर काय करायचं, सगळ्या कुटुंबातल्या व्यक्तीने सेवेला बसायचं। सामूहिक सेवा तुम्ही करणार असाल तर बघा तुम्हाला श्रीसूक्त फक्त 4 वेळेस पठण करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 16 वेळेस त्याचं पठण करायचं फळ मिळेल। म्हणजे बघा, तुम्ही जर 4 कुटुंबातल्या व्यक्ती असाल तर तुम्हाला 4 वेळेस श्रीसूक्त पठण करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 16 वेळेस श्रीसूक्त पठण करायचं फळ मिळणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता। सामूहिक पद्धतीने तुम्ही जर ही सेवा केली तर तुमची सेवा कमी वेळात होते आणि तुमची सेवा ही पूर्ण होते। तर अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता। पण आता प्रत्येकाच्या घरामध्ये सगळेच काही सेवा करायला बसत नाही, तर अशा वेळेस तुम्ही एकच व्यक्ती असाल जी सेवा करत आहे, मग तिने 16 वेळेस श्रीसूक्त पठण करायचं असेल तर तुम्ही 1 वेळेस करा, किंवा तुम्हाला जर वाटलं की मी 5 वेळेस करणार आहे किंवा 7 वेळेस करणार आहे तर तुम्ही तेवढ्या वेळेस करू शकता। व्यंकटेश स्तोत्र 11 वेळेस पठण करायला सांगितलं आहे तर ते तुम्ही 3 वेळेस करा, 5 वेळेस करा किंवा 1 वेळेस करा, तुमच्या यथाशक्तीनुसार। कुबेर मंत्र 1 माळ आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ आहे, नवार्णव मंत्र 1 माळ आहे,
विष्णू गायत्री मंत्र एक माळ आहे आणि श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ आहे. तर हे जे काही एक माळ मंत्र आहे ते तुम्ही 24 वेळेस म्हणायचा. म्हणजे तुमच्याकडनं ही सगळी सेवा घडेल आणि कमी वेळात होईल. जर तुम्ही एकटे सेवा करणार असाल तर, जर सामूहिक पद्धतीने सेवा करणार असाल तर तुमच्या कुटुंबातले व्यक्ती किती आहेत काय आहेत ते बघून तुम्ही ती सेवा करा, जेणेकरून तुमच्याकडनं सगळ्या सेवेचं तुम्हाला फळ मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता. आणि लक्षात घ्या, खरंच या सेवेचा अनुभव आहे. आपण वर्षभर लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा करत असतो, पण हा जो महत्त्वाचा दिवस आहे ना लक्ष्मीपूजनाचा, याच दिवशी आपल्याकडनं सेवा घडत नाही. आपल्याला खूप कामं असतात, मला माहीत आहे खूप कामं असतात, पण काहीतरी सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे, काहीतरी आपल्याकडनं सेवा घडली पाहिजे. यासाठी तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही ही सेवा करा. अगदी एक वेळेस तुम्ही हे स्तोत्र मंत्र म्हणा, पण आपल्याकडनं सेवा घडली पाहिजे ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा, कारण की त्याचं फळ आपल्याला वर्षभर मिळणार आहे. या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते, लक्ष्मीची आपल्यावर कृपा होत असते आणि आपल्याकडनं जर सेवा घडत असतील, अष्टलक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते, तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्याला आपल्या संसारामध्ये काही कशाची कमी पडत नाही. अनुभव नक्की घेऊन बघा आणि सेवा करा. त्याचबरोबर मी तुम्हाला एक सेवासुद्धा शेअर करणार आहे. माता लक्ष्मीला तुम्हाला 12 फुले व्हायची आहेत तिची नावे घेऊन. ती सेवा अगदी 2च मिनिटाची आहे, पण अगदी अतिशय सुंदर आहे. खूप सुंदर सेवा आहे, 2च मिनिटाची सेवा आहे आणि त्याने तुमची आर्थिक प्रगती होत असते. ही सेवासुद्धा केंद्रातलीच आहे, ती तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. तर झालेली सेवा मी स्वामींच्यानी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीनशासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.